काही जलमार्ग हे खूप महत्त्वपूर्ण आहेत। मलक्का स्ट्रेट, पनामा कालवा, आफ्रिका भोवतालचे जलमार्ग आणि मध्य पूर्व भागातील बाब अल मांडेब, होमुर्ज आणि तिराण आणि सुएझचा कालवा। यातील मलक्का स्ट्रेट हा चीनसाठी अतिशय संवेदनशील आहे, कारण युद्धस्थिती निर्माण झाल्यास अमेरिका त्यावर नाकाबंदी करू शकतो। एक कारवाई आणि मध्य पूर्व भागातून येणाऱ्या तेलाची वाहतूक ठप्प होऊ शकते। यातून स्वतःला वाचवण्यासाठी ते $47 अरब खर्च करून CPEC प्रकल्प उभा करत आहेत। ग्वादार मार्गे भारताच्या गिलगित बाल्टिस्तान क्षेत्र, जे पाकिस्तानच्या नियंत्रणात आहे, तिथून ते तेलाचा पुरवठा सुरू ठेवू शकतात। सुएझ आणि पनामा या दोन्ही कालव्यांमुळे खूप अंतर कमी झाले आहे, ज्यामुळे वाहतुकीला वेळ कमी लागतो। तसेच जस्ट इन टाइम या सूत्रावर मालाचा पुरवठा करणाऱ्या काही कंपन्या पूर्णतः या कालव्यांवरच अवलंबून आहेत। जेव्हा 1300 फूट 400 मीटर लांबीच्या महाकाय एव्हर गिव्हन जहाजाने, जे जगातील सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आकाराने दुप्पट आहे, 25 भारतीय पुरुष कर्मचाऱ्यांसोबत 23 मार्चच्या सकाळी कालव्यात प्रवेश केला, तेव्हा कुणालाच याची कल्पना नव्हती की पुढील काही दिवसांसाठी जगातील 12% व्यापाराचा कारभार ठप्प होईल। जवळपास 40 समुद्री मैल किंवा 74 किलोमीटर प्रति तास वेगाने वाऱ्याचा प्रवाह सुरूच होता, जो सुएझमध्ये नवीन नाही। तेव्हा जहाजाने कालव्यात प्रवेश केला। तसे बघता हाच वारा पुढे जाऊन वादळाचे रूप घेऊन खिडक्या फुटतील इतके विनाशकारी रूप धारण करू शकतो। सुरक्षेसाठी कालव्याच्या प्राधिकरण समितीकडून नेमण्यात आलेले सुएझ पायलट जहाजावर असणे अनिवार्य आहे, जे संकटकाळी जहाज योग्यरित्या नियंत्रित करू शकतात। वेगवान वारा सुरू असल्यास जहाज सरळ राहावे म्हणून टग बोटींचा उपयोग केला जातो, पण एव्हर गिव्हन जहाजाने त्याचा उपयोग केला नाही। आश्चर्यकारक बाब ही होती की पुढे गेलेल्या 2 जहाजांनी त्यांचा वापर केला होता। कालव्यामध्ये जहाजांची वेगमर्यादा प्रति तास 7.6 ते 8.6 समुद्री मैल इतकी आहे, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे सुएझ पायलट सोबत चर्चा करून जहाजाचा वेग वाढवावा असा निर्णय घेण्यात आला। अशा स्थितीत वेग वाढवल्यास जहाज उत्तमरित्या नियंत्रित होते। 13.5 समुद्री मैल प्रति तास वेगाने चालत असताना एव्हर गिव्हन वेस्ट बँककडे खेचले जात होते। जहाजाला सरळ करण्यासाठी त्यांनी ईस्ट बँककडे व्हील फिरवले, पण वेगवान वाऱ्यामुळे ते मागील बाजूने वेस्ट बँककडे सरकले आणि जहाजाचे पुढील टोक रेतीला धडकले। 205 मीटर रुंद असलेल्या कालव्यात हळूहळू जहाजाच्या वेगामुळे मागील बाजूने देखील ते फसले। सुएझ कालव्याच्या उत्तरी भागात दुपदरी रस्ता आहे, पण जहाज तिथे फसले नाही। दुर्दैवाने ते दक्षिण भागात फसले, जिथे एक पदरीच रस्ता आहे। एव्हर गिव्हन हे पहिले जहाज नाही जे अशा प्रकारे फसले आहे। 2004 मध्ये असेच एक तेल वाहतूक जहाज 3 दिवसांसाठी फसले होते। 2006 मध्ये वाळूचे वादळ आणि वेगवान वाऱ्यामुळे एक 93,000 टनाचे मालवाहतूक करणारे जहाज फसल्यामुळे मार्ग बंद झाला होता। 2017 मध्ये एक जहाज स्टीअरिंग व्हील खराब झाल्यामुळे फसले आणि परत एकदा कालवा बंद झाला। या सर्व प्रकरणांमध्ये टग बोट या काही तासातच जहाजाला काढण्यात यशस्वी राहिले आहेत, पण त्या सर्व जहाजांमध्ये कोणतेच जहाज इतके मोठे नव्हते। तरी सुद्धा टग बोटींनी केबल्सद्वारे जहाजाला ओढण्याचा प्रयत्न केला। नंतर ड्रेजर्सद्वारे जहाजाच्या पुढील आणि मागील बाजू खालून रेती खोदण्यास सुरुवात केली, जेणेकरून ते बाहेर येईल। तिसरा मार्ग होता जहाज हलके करण्यासाठी काही माल आणि इंधन त्यावरून काढण्यात येऊ शकत होते, पण क्रेनच्या सहाय्याने 20 फुटांचे 20,000 कंटेनर्स काढणे हे देखील खूप कठीण होते। जहाजाचा तोल सांभाळणे महत्त्वाचे होते, नाहीतर ते उलटल्यास परिस्थिती अजून बिघडली असती। वारा, टगबोट्स आणि ड्रेजिंगच्या सहाय्याने 29 मार्च रोजी हे जहाज मार्गाला लागले। एव्हर गिव्हन 6 दिवस अडकल्यामुळे मार्ग मोकळा होईल या प्रतीक्षेत असलेल्या 367 जहाजांनी एकूण $54 अरब व्यापारावर परिणाम झाला। या घटनेला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली, कारण जहाज एका जापानी व्यक्तीच्या मालकीचे होते। त्याचा चालवण्याचा ठेका एका तैवानच्या कंपनीने घेतला होता। कर्मचारी सर्व भारतीय होते। जहाजाची नोंदणी पनामात झाली होती आणि ही दुर्घटना इजिप्तमध्ये घडली। सुएझ कालवा अस्थिर भाग म्हणून ओळखला जातो। अनेक कारणे आहेत ज्यामुळे कालवा बंद होऊ शकतो। सौदीच्या सुन्नी लोकांचे येमेनच्या हौती लोकांसोबतच 5 वर्षांचे युद्ध वास्तवात इराणच्या शिया लोकांविरुद्ध एक प्रभारी युद्ध आहे।
UAEने सौदीच्या समर्थनात जलमार्ग खुले राहावे, येमेनच्या मोख, एदेन आणि मुकल्ला बंदरावर कब्जा केला आहे. येमेनपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर बाब अल मंडेबच्या पेरिम द्वीप विमानतळ देखील उभारले आहे. जर प्रकरण लांबले तर 26 ते 29 किलोमीटर लांबीचा पट्टा जो एदेनच्या खाडीला लाल समुद्राशी जोडतो तो देखील बंद होऊ शकतो. शेजारी जिबुतीमध्ये 2017 पासून अमेरिका, फ्रान्स, इटली, जपान आणि चीनची अनेक सैन्यतळे आहेत. भारताच्या नजरेने बघितल्यास चीनच्या 2000 व्यक्तींचा माल वाहतुकीसाठी बनवण्यात आलेले केंद्र हे चीन सोबत युद्ध झाल्यास महागात पडू शकते. तसेच एक इराणी जहाज कथितरित्या शस्त्रांची तस्करी करत होते. त्यानंतर लाल समुद्रामध्ये इराणी आणि इस्रायली जहाज यांच्यात नियमित चकमकी होत आहेत. इस्रायली माइन्सद्वारे त्यांच्यावर निशाणा साधत असल्यामुळे क्षेत्रात तणाव वाढला होता. तसेच इस्रायल इराणला उत्तर देण्यासाठी चिथावणी देत आहे, ज्यामुळे इराण त्यांच्या इस्फहान आणि नान्स या परमाणु शस्त्रांचा वापर करेल आणि एक मोठे युद्ध सुरू होईल. अजून एक संकट आहे ते म्हणजे इथिओपिया आणि त्यांच्या शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेला नाईल नदीवरील GERD निर्माण संबंधीचा वाद. हा प्रकल्प सुदानपासून फक्त 30 किलोमीटर दक्षिणेस आहे. 6.35 गीगावॅटचा हा प्रकल्प सुरू झाल्यास इथिओपियाची वीज उत्पादन क्षमता 4 पट होईल. जर महाकाय GERD धरण वेगाने भरल्यास, जोपर्यंत ती सुदान मार्गे इजिप्तमध्ये प्रवेश करेल, नदीचा प्रवाह संत होऊ शकतो. धरणामुळे पिण्याचे पाणी आणि सिंचन योजना प्रभावित होऊ नये म्हणून इजिप्तने इथिओपियाला मागणी केली आहे की GERD धरण हे 6 वर्षात भरण्याऐवजी 12 ते 21 वर्षांचा वेळ घ्यावा. एक असा मुद्दा आहे ज्यावर ते लढण्यास देखील तयार आहे. इजिप्तच्या पाण्याच्या एकाही थेंबाला कोणीही स्पर्श करू शकत नाही. असे झाल्यास संबंधित पूर्ण भागाला ते महाग पडेल. दुर्दैव हे आहे की युद्ध आणि संघर्ष हे इथे नेहमीच होत असतात. 1967 मध्ये एकूण 50 जहाज ही 8 वर्ष सुएझ कालव्यात अडकून पडली होती. जेव्हा इस्रायल सेनेने ईस्ट बँकांवर कब्जा केला तेव्हा इजिप्तने प्रत्युत्तर म्हणून तो कालवा बंद केला. भूतकाळात 1956 मध्ये ब्रिटिश, फ्रान्स आणि इस्रायलने मिळून संयुक्तरित्या इजिप्तच्या प्रायद्वीपवर आक्रमण केले होते. खरे बघता सुएझ कालव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीच त्यांनी हे केले होते, पण त्यांनी त्यावेळेस मात्र इतर कारणे दिली. काही दशकांआधी आफ्रिका आणि आशियासोबत व्यापार करण्यासाठी लाल समुद्रातून निघालेल्या इस्रायली जहाजांसाठी महत्त्वपूर्ण असलेले तिराण स्ट्रेट हे संघर्षाचे एक कारण होते. ही समस्या सोडवण्यासाठी 1960च्या दशकात अमेरिकेने भूमध्य समुद्रापर्यंत सुएझ पासून वेगळा इस्रायली नेगेव वाळवंटातून जाणारा एक 100 किलोमीटरचा मार्ग बनवण्याचा विचार केला. पण लगेचच आपल्या तेल उत्पादक अरबी मित्र देशांना खुश ठेवण्यासाठी त्यांनी ती योजना रद्द केली. पण इस्रायल मात्र आज देखील त्यावर विचार करत आहे. इस्रायल या पर्यायी मार्गामुळे त्यांच्या शत्रुसदृश देशांना त्याच्यासोबत संबंध चांगले ठेवण्यासाठी मजबूर करू शकतो, कारण त्यांना देखील व्यापारासाठी या मार्गावर अवलंबून राहावे लागेल. 2 कालवे पनामा $800 मिलियन आणि सुएझ $5.6 बिलियन आपल्या देशाच्या GDPच्या एकूण 2% उत्पन्न देतात. टोल शुल्क म्हणून एव्हर गिव्हन सारखे पूर्ण मालाने भरलेले जहाज ज्यावर जवळपास 20,000 कंटेनर्स आहेत, $7 लाख म्हणजेच $50 लाख देऊ शकते. इजिप्तवासियांनी 6 दिवस जितका व्यापारात तोटा आणि जहाज मुक्त करण्यासाठी केलेला खर्च सरसकट वसूल करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. खराब हवामान हे एक कारण होते, पण त्यात तांत्रिक बिघाड किंवा एखाद्या कर्मचाऱ्याची चूक देखील असू शकते. त्यांनी जहाजाचे मालक असलेल्या जापानी कंपनी शुई किसेन कैशाला $1 बिलियन भरण्याची मागणी केली. नंतर रक्कम कमी करून $600 मिलियन इतकी केली. जहाजाचे ठेकेदार तैवानच्या एव्हरग्रीन मरीन कॉर्पने ते माल उशिरा पोहोचला यासाठी जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले. आम्हाला कोणतीच नुकसान भरपाई मागण्यात येऊ नये. इथे हे लक्षात घ्यायला हवे की 2 नावांनी अनेक लोकांना गोंधळात टाकले आहे. एव्हर गिव्हन हे जहाजाचे नाव असून एव्हरग्रीन ही कंपनी आहे जी जहाज चालवते. अर्थातच असे वाटत आहे की या घटनेला जबाबदार कोण यावरून हे प्रकरण भविष्यात परत वर डोकं काढेलच. न्यायालयात प्रकरण गेले तर सुनावणी इजिप्तमध्ये होण्याची शक्यता आहे. जहाज, त्यातील कर्मचारी आणि माल हे सर्व सुएझ कालव्याच्याच ग्रेट बिटर लेक नामक
खाऱ्या पाण्याच्या एका तलावात उभे आहेत. 2 भारतीय चालक ज्यांना आपत्कालीन कारणांमुळे सोडण्यात आले, सर्वजण अजूनही जहाजावरच अडकलेले आहेत. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण बहुतेक काही महिने किंवा वर्ष लागतील. जेव्हा एव्हर गिव्हन परत एकदा समुद्रात आपल्याला मुक्तपणे चालताना दिसेल, आपले यावरील मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली.